तर फ्रेंड्स, कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग? तुम्हाला जर माझं आजचं हार्वेस्टिंग आवडलं असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, फक्त 9:30 वाजले, थंडी संपून ऊन, कडक ऊन पडलेलं आहे. तर चला आपल्या गार्डनमध्ये रोजच्या प्रमाणे आपण हार्वेस्टिंगला सुरुवात करू. मी थांबले आपल्या ह्या भोपळ्याच्या वेलाजवळ. हे पाहू शकताय पंपकिन केवढा मोठा झालाय पहा. आज हार्वेस्टिंग करतेय. हा वाव, जड आहे एकदम. चला थोडंफार गाजर काढूया. हे परवा ट्राय केलेलं काढायचा. गाजर काढताना गोल फिरवून काढायला लागतं, नाही तर मध्येच तुटतं ते एक कलाच आहे ते गाजर काढायची. म्हणजे वरून ओढलं की लगेच तुटतं त्याची ग्रीन लिव्स. हे बघा, आज अगदी अख्खी गाजरं निघायला लागलीत मस्त. 3 बास झाले. मध्ये मध्ये आपली कोथिंबीर आली एवढी मोठी. इतकंच छान देशी सुगंधी अशी कोथिंबीर आहे ही. पाहू शकताय वांगी मस्त अशी फुललेली आहेत, पूर्ण फुलांनी भरलेली आहेत. आणि वांग्याचं पीक ही सुंदर येतंय. हे पहा, अशी मोठी मोठी वांगी आहेत आपल्या इथे. हे पहा. चला मी हार्वेस्ट करते. हे पहा, मोठे झाले आहेत वांगी भरपूर. केवढा मोठा साईज आहे. हे बघ. फ्रेंड्स, आपल्या शिमला मिरचच्या झाडांना मस्त मस्त देशी अशा शिमला मिरची यायला लागल्यात. हे पहा, किती सुंदर अशी शिमला मिरची आलेली आहे. हे पहा. फ्रेंड्स, आपले टोमॅटो पण भरपूर झालेत. मटरच्या शेंगा पण भरपूर झालेत. वाळायला लागलेत वेल. आता आज पाणी पण द्यायचंय. पावट्याप्रमाणे आम्ही वाटाणे ही असे वाळवून ठेवू शकतो. मी पावटे भरपूर काढून वाळवून ठेवलेत भरून. त्याचप्रमाणे मोहरी काढलेली ती पण वाळवून ठेवली आहे. आता हे वाटाणे पण वाळवून ठेवणार आहे. मी तुम्हाला दाखवते आता पावटे आणि मोहरी कशी वाळवली येते. आणि हे वाटाणे आज सगळे काढून घेतलेत, सगळे वाळवलेत. नंतर मी हेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की दाखवीन. हे पहा, हे पावटे आणि ही मोहरी दोन्ही पण वाळवून ठेवले. आता वाटाण्याचा नंबर आहे. फ्रेंड्स, खूप सारे अजून मटर आहेत. मी भरपूर काढते नंतर, कारण व्हिडिओ मोठा होईल. चला आता टोमॅटो काढू. टोमॅटो भरपूर पिकलेले आहेत. तुम्ही बघू शकताय सगळे लाल 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 झालेले आहेत आपले टोमॅटो. हे पहा. विचार करते मस्तपैकी टोमॅटो प्युरी बनवून ठेवते. ॲक्च्युली आम्ही जेवणात जास्त टोमॅटो वापरत नाही. आज भरपूर टोमॅटो निघालेले आहेत आणि पिकलेले आहेत, त्यामुळे दुसरा पर्याय नाही, काढावंच लागलेत मला. आम्हीही खातोय, खारुताई पण खातात. हे पहा, बघा. हे पक्ष्यांनी खारुताईने खाल्लेलं मी तळ्यात टाकून देते. काय माहित मासे खातात का. टोमॅटोचं झाड पण नाजूक, टोमॅटो पण नाजूक. इतक्या अलगदपणे काढावे लागतात ना टोमॅटो. प्रत्येक टोमॅटोच्या रोपाला आधाराला काठी लावली आहे, तरी पण ओझ्यानं पडलेली आहेत बरीच झाडं. तुम्ही बघू शकता. भरपूर पाटी भरून निघालेले आहेत आज. भरपूर फ्रेंड्सना वाटलेले आहेत मी टोमॅटो सगळे. मी माझी ऑर्गॅनिक भाजी एवढी सगळ्या नेबर्सना, फ्रेंड्सना एकानंतर एक सगळ्यांना वाटते. सगळे खुश आहेत, आपली ऑर्गॅनिक भाजी मिळते त्यामुळे. एक वेळ अशी होती, सर्वजण विचारत होते तुम्ही टोमॅटो का नाही लावत. आणि आता बघा इतकं टोमॅटोचं पीक झालंय.
फ्रेंड्स, बंपर हार्वेस्टिंग झालंय आपल्या टोमॅटोचं. आता मी बास करते, अजूनही टोमॅटो आहेत खूप. फ्रेंड्स, हे बघा अनियन, कांदे आपले काय मस्त रेडी होतात. हे बघा साईज पाहू शकताय तुम्ही, इतका मोठा साईज झालाय. सगळे कांदे आपले रेडी झालेले आहेत. फ्लॅट बीन्स तर काय विचारूच नका. हे पहा किती सुंदर अशा दाणेही तयार व्हायला लागलेत त्यामध्ये. साईज ही मोठा झालाय. आपल्या फ्रेंड्सना वाटलेत आपण भरपूर अशा ह्या शेंगा. टोपली भरली आहे, जड झाली आहे. अजून आपला पंपकिन तिथं आहे. भरपूर हार्वेस्टिंग आज टोमॅटोचं तर बंपर हार्वेस्टिंग केलेलं आहे. चला दाखवते भाजी मी तुम्हाला. फ्रेंड्स, पाहू शकताय आपण एवढा मोठा पंपकिन काढलाय. कोथिंबीर, मटारच्या शेंगा अजून भरपूर आहेत, वाळलेल्या, ओल्या. हे पहा खूप सारे टोमॅटो, खूप साऱ्या फ्लॅट बीन्स, वांगी मस्त मस्त, गाजर काढलेले आहेत आपण, बीटरूट काढलाय आपण. तर ही आहे आजचं हार्वेस्टिंगची भाजी. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.